संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील चर्चेची कोंडी अखेर फुटली. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू. देशातील तरुणांच्या भवितव्याशी कोणालाही तडजोड करू न देण्याचा पंतप्रधानांचा दृढ निश्चय अधोरेखित करणारं हे विधेयक विद्यार्थी आणि तरुणांच्या हिताचं रक्षण करणारं. डॉक्टर जितेंद्र सिंग. तरुणांचा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे डळमळीत झाल्याचं सांगत सरकार शिक्षण क्षेत्राबाबत गंभीर नसल्याचा काँग्रेसचा आरोप. यूपीए सरकारच्या काळात पेपरफुटी प्रकरणी कोणताही सर्वसमावेशक कायदा नव्हता. आता मात्र जलद न्याय सुनिश्चित होणार, केंद्र सरकारनं केलं स्पष्ट. पंजाबमधल्या पेपरफुटी प्रकरणावरून रालोआ खासदारांची संसदेच्या परिसरात जोरदार निदर्शनं. पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची खासदारांची मागणी. जंतर मंतरसह देशभरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनातल्या हिंसाचाराच्या घटनांची न्याय्य आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. विद्यार्थी आंदोलनातील कथित हिंसाचार प्रकरणी 18 वर्षाखालील किंवा ज्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही अशा सर्व ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट हटवल्याबद्दल मेटा या कंपनीला माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची नोटीस. कंपनीकडून चूक झाल्याची कबुली. मजकूर पुन्हा केला अपलोड. भारताच्या मुक्त व्यापार करारांमुळे 2025-26 या आर्थिक वर्षात भारतानं नोंदवली 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आत्तापर्यंतची सर्वाधिक निर्यात. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना 12 महिन्यात सादर करावं लागणार जात वैधता प्रमाणपत्र. संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पॅरा ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावत भारताच्या शर्मिला धनखडनं घडवला इतिहास. नमस्कार, साजच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी स्वागत